नमस्कार, मी प्रवीण गोसावी. प्रभाग क्रमांक 26 ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे. वास्तविक बघायला गेलं तर महालक्ष्मी नगर हा स्लम आहे आणि काही वर्षांपूर्वीच म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक अंबरनाथमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाबतीतला एक विषय नगरपालिकेच्या माध्यमातून हाताळला जात होता. त्या सर्व प्रकरणामध्ये महालक्ष्मी नगर हे येत नव्हतं, कारण महालक्ष्मी नगरवरती काही आरक्षणं आहेत. ती आरक्षणं विविध माध्यमांनी जे यंत्रणा आहे त्यांनी ते वेगवेगळ्या प्रयोजनासाठी ते आरक्षित केलेलं आहे. त्यामुळे महालक्ष्मी नगर हा डेव्हलप होऊ शकत नाही. जोवर त्या महालक्ष्मी नगरचं आरक्षण हटत नाही तोपर्यंत तिथे कुठलाही प्रकल्प येऊ शकत नाही. प्रथमतः ते आरक्षण हटवणे आणि त्यानंतर ती झोपडपट्टी घोषित करणे आणि त्यानंतर SRA सारखे जे प्रकल्प महाराष्ट्रात राबवले जातात ते प्रकल्प तिथे आपण राबवू शकतो. परंतु यासाठी कुणीही प्रयत्नच करत नाही आहे. जे लोकप्रतिनिधी आहेत, मी पाहतोय कल्याण महानगरपालिकेच्या नंतर अंबरनाथ नगर परिषद स्थापित झाली. त्यानंतर जो डेव्हलपमेंट आराखडा शहराचा जो आखला गेला त्याच्यामध्ये आपल्या महालक्ष्मी नगरला एक रिझर्वेशन टाकण्यात आलेलं आहे. पण ती रिझर्वेशन हटवण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेले नाही आहेत. आज ती वस्ती जवळपास 60-65 वर्षांपासून तिथे लोक राहतात. 1965 पासूनची वास्तव्यात असणारी तिथे प्रॉपर्टी आहेत काही. तर एवढ्या वर्षांमध्ये तिथे कुणीही डेव्हलपमेंट करण्यासाठी प्लॅनच केलं नाही आहे. तर माझं एक विजन आहे की गटार असतील, रस्ते असतील किंवा पायवाटा असतील, ज्या आपल्या दैनंदिन आपल्याला ज्या नागरी सुविधा लागतात त्या नागरी सुविधा आपल्याला तिथून नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करतच राहतो. परंतु तिथला जो राहणारा नागरिक आहे तो काय वर्षानुवर्ष त्याच गटारामध्ये त्याच पायवाटामधून चालणार आहे का? त्यांना सुसज्ज असं काही मिळणार नाही का? तर त्यासाठी माझं एक डेव्हलपमेंट प्लॅन तिथे असा आहे की मी आता जी निवडणूक लढवतोय तर ती निवडणूक यासाठी लढवतो की तिथल्या लोकांना सुविधा मिळल्या पाहिजेत. प्रत्येकाला वाटतं की चाळीमध्ये राहणारा एक छोटं 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या माणसालाही वाटतं की मी इमारतीमध्ये जावं, मी बिल्डिंगमध्ये जावं, तिथे चांगल्या सुविधा मिळाव्यात, आमचंही घर सुसज्ज असावं. परंतु त्याच्यासाठी कोणी काही प्रयत्नच करत नाही आहेत. आता तिथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याच पतसंस्थेमधून त्यांनीच लोन दिलेलं आहे. त्यांचेच घरं मागणं म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन कॉस्टमधूनही पैसा, पतसंस्थेच्या व्याजदरातूनही पैसा. म्हणजे हे काय आपण काय देतोय लोकांना हे लोकांनाच प्रश्न पडला पाहिजे. आता माझं विजन असं आहे की तिथले आरक्षण हटवून आणि आरक्षण हटवल्यानंतर तिथे जे डेव्हलपमेंट यायला पाहिजे. तर माझं आरक्षण हटवून तिथलं डेव्हलपमेंट करण्यासाठी एक विजन आहे. ते आरक्षण हटवण्यासाठी मी शासनाच्या माध्यमातून ह्याला थोडीशी प्रक्रिया आहे, किचकट प्रक्रिया आहे, पण अशक्य असं काहीच नाही आहे. ती आरक्षण हटवून आपल्याला त्या ठिकाणी सुसज्ज अशा इमारती, टोलेजंग इमारती उभ्या झाल्या पाहिजे. ह्यासाठी तो आरक्षण हटवल्यानंतर झोपडपट्टी घोषित करणं आणि त्यानंतर मग तिथे SRA सारखा प्रकल्प राबवणं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तोच प्रयत्न मला जोवर एखादं माझ्याकडे संविधानिक पद येतंय तर त्यानंतर माझी एक ती ताकद वाढणार आहे आणि ती ताकद ही महालक्ष्मी नगरची जनता वाढवून देईल. तुम्ही जर मला एक संधी दिली तर नक्कीच आपल्या प्रभागामध्ये सुसज्ज असं एक नगर त्या ठिकाणी आपण नक्कीच उभारू. आज माझ्यासमोर धनदांडके जे उमेदवार आहेत आणि सत्ताधारी पक्षातले आहेत, जे त्यांच्याकडनं पक्षाचाही फंड येतोय आणि जे त्यांच्याकडे स्वतःचं एक आर्थिक भांडवल आहे ते सुद्धा वापरत आहेत. परंतु संकटाच्या काळात कोणीही नव्हतं. आज जेवढेही उमेदवारांना एकही उमेदवारांनी मला सांगावं की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ह्या जनतेसोबत होतो. मी तिथला स्थानिक आहे, मी लहानाचा मोठं तिथल्या गल्लीबोळात झालेलं आहे आणि तिथली पूर्ण भौगोलिक परिस्थिती मला माहीत आहे. तर त्यावेळेस जर हे लोक यांच्यासाठी उभी राहिली असती, लोकांसाठी मी स्वतः आज उमेदवार जरी असून मी कौतुक केलं असतं की नाही, ह्या लोकांसोबत संकटाच्या काळात हे उभे होते. इतर प्रभागामध्ये अनेक असे उमेदवार होते किंवा ते नगरसेवक होऊन गेलेले लोक होती, ते माझ्या पक्षाचे नाही आहेत. मला त्यांचं काही असं म्हणजे कौतुक करायचं नाही आहे, पण चांगल्या कामाचं आपण कौतुक केलंच पाहिजे. अनेक प्रभागामधल्या इतर लोकांनी चांगली कामं केलेली आहेत. मग आमच्याच प्रभागामधल्या लोकप्रतिनिधींना का हे सुचलं नाही की त्या लोकांना संकटात उभं राहावं? मी एकटा संपूर्ण महालक्ष्मी नगर किंवा आजूबाजूचे 4-5 जे प्रभाग आहेत त्या सर्वांना माहिती आहे की तिथल्या महिला माझ्या ऑफिसमध्ये येत होत्या. 2-2, 2,500 हजार महिला फक्त नुसतं काय होते 20-25-30 हजाराची हजार म्हणतो सॉरी 20-30 रुपयाची जी भाजीची जुडी असायची ते घेण्यासाठी लोकांची 2-2, 2,500 हजाराची रांग लागायची.
हे फार त्यावेळेचं एक भयान संकट आपल्या देशावरती म्हणजे विश्वावरती होतं आणि त्यावेळेस मी माझ्या प्रभागासाठी एकटा उभा होतो. संकट आज ते पैसे वाटतायत, पण त्याच वेळेस जर हे लोकांच्या समस्यांसाठी, लोकांच्या अडी-अडचणीमध्ये उभे राहिले असते, तर नक्कीच त्यांनाही मतं मागण्याचा अधिकार होता. आणि ह्या सर्व घटना घडत असताना साधं मदत करायचं सोडा, हे लोकप्रतिनिधी कोणी गावाला निघून गेलं तर कोणी फिरकलंच नाही. म्हणजे आज त्यांच्या डायरेक्ट पायाला हात लावतायत, पैसे वाटतायत. अरे कुठं नेऊन ठेवताय लोकांना? म्हणजे सर्वसामान्य माणसांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी निवडणुका लढायच्याच नाहीत का? तुम्ही कुठूनही येणार, आमच्या प्रभागात लढणार. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही मोठे व्हा ना. तुमच्या प्रभागातल्या लोकांना सेवा द्या. तुमच्या इथे तुम्हाला कोणी विचारत नाही म्हणून तुम्ही आमच्या इथं आलात. हीच वस्तुस्थिती आहे. आणि अशा पैसे वाटून लोकांचं जे 2 दिवसाचे जे क्षणिक सुखाचे पैसे आहेत, ते किती दिवस पुरतात? ह्या पैशाला 100 वाटा असतात आणि ते 2 दिवसात, 2 दिवस काय, मी म्हणतो 1 दिवसही ते टिकत नाही. 2,000, 4,000, 5,000, 10,000 जो अशा पद्धतीने आलेला जो पैसा असतो त्याला 100 वाटा असतात आणि ते क्षणिक सुख देऊन लगेच ते संपून जातं. परंतु 2 दिवसाच्या सुखासाठी आपण 5 वर्ष कुणाकडे घाण ठेवतो. इथल्या सुज्ञ मतदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझ्यासारखा एक होतकरू तरुण मुलगा जो आहे, जो आज तिथून निवडणूक लढतो आणि तुमच्या सतत संपर्कात असतो. तिथले 365 दिवस मी तुमच्या जवळचं आहे. माझं घर आजही पाहिलं तर त्याच प्रभागात आहे आणि तिथेच मी राहणार आहे. तर तिथे तुम्ही कधीही 24 तासातले कधीही 365 दिवस माझ्या घराचा दरवाजा ठोकू शकता, की हे एक आपलं हक्काचा माणूस आहे. आणि मी तिथून एक नगरसेवक म्हणून लिहितो. तर सेवक ह्या नावापुढे जो अर्थबोध आहे, तर ती सेवा आहे. हे सेवा करण्यासाठी कुणीही तुमच्याकडे आलं नाही. ह्याच जे आज कोट्यावधी रुपये महालक्ष्मी नगर वाटले जात आहेत, तर ते कोट्यावधी रुपये जे तुम्हाला लोक आता वाटतायत, तर ते पैसे खरंच हे सेवा देण्यासाठी आलेत का? अजिबात नाही. त्या पैशाचा पुरेपूर वापर करून जो तुमचं त्यांनी टाकलेलं हे इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या 5 वर्षात, यांचं इतर मार्गाने आणि तुमच्या विकासाचे जे पैसे आहेत ते ह्या माध्यमातूनच तुमचे एकदम चोरल्या गेल्यासारखेच आहेत. ते आज तुम्हाला देत आहेत, परत तुमच्याकडनं चोरून घेतले. आणि प्रत्येक जो पक्ष, सत्ताधारी पक्ष आहे, तो प्रत्येक जण पैसे वाटतोय. याचंच आश्चर्य वाटतंय मला, की 1 टर्म, 2 टर्म, 3 टर्म असे नगरसेवक राहिलेले लोक पैसे वाटतात. तुम्हाला पैसे वाटायची गरजच काय पडली? तुम्ही सेवा केली असती. लोकांना ज्या नागरी सुविधा पाहिजे होत्या त्या तुम्ही जर दिल्या असत्या, तर आज तुम्हाला पैसे वाटायची वेळ आली असती. हाच माझा विजय आहे. आणि जिथली जी स्थानिक जनता जी आहे, ती सुद्धा मला कोणाचेही पैसे घेतात ते फोन करून सांगतात, ह्या जे पैसे वाटणारे ह्यांचे हात मी कधीही जेरबंद करू शकतो. काही मला वेळ लागणार नाही. माझ्याकडे खूप मोठ्या यंत्रणा आहेत. पण हे पैसे मला कुणाला जो वाटतोय ना, त्यांचे पैसेच पकडायचे नाहीत मला. जे ह्यांनी लोकांना लुबाडून पैसे कमवलेले आहेत, तेच तुम्हाला परत देत आहेत. याचाच मला जास्त आनंद आहे. आणि येत्या 20 तारखेला म्हणजेच उद्या, ही जी जनता आहे, ही जी महालक्ष्मी नगरची आपली जनता आहे, ती, आणि माझीसुद्धा तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की ह्या कुठल्याही पैशाला बळी न पडता तुमच्या साठी 365 दिवस उपलब्ध असणाऱ्या माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल. आणि माझ्यासोबतच सविता देशमुख म्हणून ज्या एक सुशिक्षित तरुण उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 26 अ मधून, त्यांना देखील आम्ही दोन्ही उमेदवारांना क्रमांक 1चं बटन दाबून, आमचे दोन्ही उमेदवारांचे मसाल या चिन्हासमोरचं 1 नंबरचं बटन आहे, ते दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने आपण विजय कराल, ही मला खात्री आहे. आणि त्या खात्रीसहच विनंतीसुद्धा आहे, की आपण ह्या कुणाच्याही पैशाला बळी न पडता आपल्यासाठी 365